नमस्कार विद्युत मावशी, कशा आहात? नमस्कार, नमस्कार. छान आहे. हां. तू आणि कशी आज आहेस? पुन्हा एकदा मला असंच खूप आनंद होतोय तुमच्याशी भेटायला. हां, कारण छान. आत्ताच आम्ही रिसेंटली आमची 25वी कनेडियन अॅनिव्हर्सरी साजरी केली. तर आज कॅनडामध्ये तुम्ही आल्यानंतर 25 वर्ष राहिलेला आहात. खूप माणसांशी ओळखी-बिळखी झाल्या असणार आत्तापर्यंत आणि अगदी, खूप अगदी. अनुभव गाठीला असणार तरतरेचे. सगळ्यात हां, काय असं आवडलं? म्हणूया. हां. माणसं सगळ्यात तर काय-काय नक्कीच आवडलं? भेटलो. हो, हो, हो. अनुभवातनं शिकलो का नाही माहिती नाही, पण अनुभव गाठीचे आले. खूप असतात. अगदी हां. आणि चांगली-चांगली माणसं पण खूप भेटत जातात, खरंय, नाही का? खरंय. आणि ह्या अ, कॅनडाच्या म्हणून काही स्पेशालिटीज आहेत. त्या पण अगदी पूर्णपणाने आता आपल्याशा झालेल्या आहेत. खरंय. म्हटलं आज वर्षांमध्ये. तुमचे अनुभवाचे काहीतरी बोल ऐकू आपण त्या निमित्ताने. तुम्ही माझ्या दुपटी वर्ष इथे राहिलेला हो, आहात. होय, खरंय. हां, त्याहूनही हां. अधिक असं म्हणायला एक्झॅक्टली, हरकत नाही. एक्झॅक्टली. मग या आज काय तर आहे आम्ही छान इंटरेस्टिंग तुमच्याकडे माझ्यासाठी? छोट्या-छोट्या गोष्टी तुला ऐकवते, छोटे नक्की. ललित लेख ऐकवते. पहिल्यांदा भारत सोडला त्यावेळी मी मॅसेच्युसेट्समध्ये जायला निघाले होते, अमेरिकेत जायला निघाले होते. पण हं, तो हं. पहिला प्रवास भारत सोडतानाचा अगदी. हं, हं. तर पहिला ललित लेख तुला जो वाचून दाखवणार आहे, त्याचं नाव आहे कथा सारथ्यांच्या. हं. अ, हा लेख पुष्कळ वर्षांपूर्वीचा आहे. कारण माझ्या दुसऱ्या पुस्तकात म्हणजे मेपलची पाने या पुस्तकामध्ये तो आहे. अरे वाह! हां. ओके. मेपलची पाने. तर त्या पुस्तकाचं नावही अल्हाद गोडबोले ह्या ग्रस्तांनी सुचवलेलं होतं, जे माझे लेख तिथे छापत असत. त्यांच्या केसरी मध्ये छापत असत पहिल्यांदा आणि नंतर दुसऱ्या एका वर्तमानपत्रामध्ये. कथा सारथ्यांच्या. सदैव स्वतःच गाडी चालवणं नशिबाला आल्यामुळे असेल, पण मला दुसऱ्याने चालवलेल्या वाहनात कधी-मधी बसताना नेहमीच एक संमिश्र आनंद होतो. मग ते वाहन म्हणजे टॅक्सी असो, बस असो, विमानतळाकडून हॉटेलकडे जाणारी लिमोझिन असो किंवा पुणेरी रिक्षा असो. पण स्वतःचं सारथ्य थोडा वेळ तरी दुसऱ्याच्या हातात सोपवून बसण्यात मला आराम मिळतो खरा. तो निखळ आनंद मात्र कधीच नसतो हां. पुष्कळदा त्यात एक पराधीनत्वाची टोचणी असते. कधी-कधी व्यवस्थित प्रवास होईल का नाही अशी धास्ती असते. आणि कधी-कधी उखळात दिले शिर काय आता अशी एक हतबलताही त्यात येऊन मिसळते. अगदी पहिल्यांदा मी जेव्हा भारतातून अमेरिकेला प्रयाण केलं, तेव्हा माझ्या पहिल्या विमानाच्या पायलटचं नाव होतं कॅप्टन आपटे. आता हे नाव ऐकल्यावर खरं म्हणजे या योगायोगामुळे माझे हातपायच लटपटायचे. कॅप्टन आपटे. पण मी संस्कृत वाङ्मयाची विद्यार्थिनी असल्यामुळे ही केवळ विपरीत लक्षणच आपल्या वाट्याला आली आहे आणि प्रवास मात्र शुभशकुनीच ठरणार आहे, असं मानून उगी राहिले. धोंडो धोंडो नावाच्या कर्व्यांनी नाही का अनेक मार्गातल्या धोंडींना मार्गी लावलं. तसंच हा आपटे पायलट आपल्याला कुठेही न आपटवता व्यवस्थित मुक्कामाला पोहोचवून देईल अशी मी माझ्या मनाची समजूत घातली होती आणि अर्थातच ती खरीच निघाली. त्यानंतर तरतरेचे सारथी माझ्या वाट्याला आले. एकदा भर रात्री मुंबईतून नणंदेच्या घरून बहिणीच्या घरी जाताना जो टॅक्सीवाला मिळाला तो बहुधा पवनसुत हनुमानाचा वंशज असावा. कारण तो केवळ वायुवेगानं जात होता. तो इतका बेफाम भरधाव निघाला होता, की आम्ही दोघं, मी आणि अशोक जीव मुठीत धरून बसलो होतो. त्याला शब्दांनी आवर घालण्याचा सभ्य प्रयत्न करून देखील त्यानं आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. शेवटी मलबार हिलच्या पायथ्याशी समोरून येणाऱ्या एका भल्या मोठ्या बसवर तो आदळणार एवढ्यात माझा नवरा जोरात ओरडला. मग कचकन ब्रेक लावून आमचे प्राण कसेबसे त्या सारथ्यानं वाचवले आणि वरती घाबरटपणाबद्दल आमचीच संभावना केली. सारथ्यानं आतल्या पॅसेंजराची चंपी करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हेच. पार धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र घेतलं तरी तिथे दुसऱ्याचे प्राण आपल्या हातात घेऊन वरती माम अनुस्मर युद्धच असा आदेश देणारा तो सारथी होताच. आणि त्यानेही अर्जुनाची त्याच्या मित्रेपणाबद्दल हजेरी घेतलीच होती. खूप कृष्ण सही हां. म्हणे रे अर्जुना,
हा काय बे बायदेपणा, कालच तर टणा उड्या मारीत होतास. असं या नागपूरच्या कवी जयकृष्ण केशव उपाध्यांनी नोंदवून ठेवलंच आहे. तेव्हा या मुंबईच्या आगाऊ सारथ्याचे प्रलाप आम्ही काही फारसे मनावर घेतले नाही. आता जागोजागच्या सारथ्यांच्या काही खास तऱ्हा असतात. आमच्या व्हँकुव्हर मधले टॅक्सीवाले गिऱ्हाईकाला बसल्या बसल्यात सभ्यपणे अभिवादन करतात आणि त्याची संमती दिसली तर त्याच्याशी हवा, पाणी, फुलं, चेरी ब्लॉसम, सांस्कृतिक संकर, जागतिक बाजारपेठ असल्या कोणत्याही विषयावर अघळ पघळ गप्पाही मारतात. पण न्यूयॉर्कचा टॅक्सीवाला छे, तो शक्यतो तुमच्याशी संभाषण करतच नाही. तो त्याच्या हाताशी ठेवलेल्या दूरभाषावरून आपल्या संयोजकाशी अगम्य शब्द वापरून संपर्क राखतो. बहुतेक वेळ त्याची नजर फक्त रस्त्यावर खिळलेली असते. कान एकतर रेडिओवरील संदेश नाहीतर रॉक म्युझिक ऐकत असतात. आणि सजग हातपायांनी तो रात्रंदिन युद्धाच्याच प्रसंगात असतो. न्यूयॉर्क मध्ये हो, अशा न्यूयॉर्कच्या एका टॅक्सीवाल्याची एक गोष्ट नुकतीच वृत्तपत्रात वाचायला मिळाली. त्याच्या टॅक्सीत चढलेल्या महिलेने त्याला कुठं जायचं ते तर सांगितलंच, पण कुठल्या मार्गाने जायचं हेही बजावलं. आता हे तिचं कृत्य मुळात धार्ष्ट्याचंच, कारण हे म्हणजे कुठल्या मैफलीत कोणता राग गावा हे पट्टीच्या गवैयाला एखाद्या नवशिक्या श्रोत्याने फरमावणे इतकंच चुकीचं. कोणत्या मोसमात, कोणत्या वेळी, कोणत्या रागाची वर्णी लावायची हे जसं त्या गान महर्षीला आतूनच कळतं, तसंच रस्त्यांच्या बाबतीत या यान महर्षीला अनुभवाचं ज्ञान असतं. पण त्या स्थितप्रज्ञ सारथ्यानं गिऱ्हाईकाच्या ह्या विचित्र आग्रहाला निशब्दपणानं मान्यता दिली आणि तो अर्थातच एका तुंबलेल्या रहदारीत ट्रॅफिक जॅम मध्ये अडकून पडला. आता अगतिक झाल्यामुळे त्याने शेजारीच ठेवलेल्या क्लिप बोर्डवरचे कागद जवळ घेतले आणि तो आपल्या एका जुन्या मैत्रिणीला पत्र लिहिण्यात गर्क झाला. ईमेलच्या काळाच्या आधीच्या काळात बोलते मी. ओके. लिहिता लिहिता तो जुन्या दिवसांच्या आठवणीत इतका खोल गेला की त्याच्या तोंडून गहिरे उसासे आणि सुस्कारे बाहेर पडायला लागले. मागच्या सीटवरून ते सगळं ऐकणारी ती बाई शेवटी वैतागून म्हणाली, इतके काही उसासे सोडायला नकोत, तुला इतकं मनाला लागलं असलं तर जा बापडा फिफ्थ अव्हेन्यू घेऊन, काय पण नग असतात एक एक. आता त्या सारथ्यानं तिला क्षमा केली का नाही ते कळलं नाही, पण मला सिंगापूरला भेटलेल्या एका सारथ्याने मात्र मला नुसती क्षमाच नव्हे तर अनमोल मदतही केली होती. काय झालं, कॅनडातून भारताच्या वाटेवर मी आईला घेऊन निघाले होते. आईसह मी हॉटेलमधून ज्या बसमधून एका थांब्यावर उतरले त्या बसमध्ये मी माझी जाडी जुडी प्रवासी काळी पर्स खिडकी जवळच्या सीटवरच चुकून विसरले, कारण आईला सांभाळून नेत होते ना, विसरले. नंतर स्थानकावरील त्याच कंपनीच्या दुसऱ्या टूर बसमध्ये बसून जेव्हा आम्ही दोघी सिंगापूर बघायला निघालो तेव्हा पहिल्या थांब्याकडे येता येताच मला आपल्या खांद्यावर कॅमेरा आहे पण पर्स नाही याची जाणीव झाली. आणि मग त्या पर्समध्ये त्यावेळी असलेलं ब्रह्मांड आठवून माझी अवस्था खरोखरच सीदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती अशी झाली. त्या बसच्या सारथ्याला सांगितल्यावर त्यानं मला काय म्हटलं, आमच्याच कंपनीच्या बसमध्ये राहिली ना, मग कुठेही जाणार नाही तुमची पर्स, जा सिंगापूर बघून या निवांत, पुढच्या थांब्यावर जाईपर्यंत तुझी पर्स तुझ्या हातात मिळेल तुला, असं मला आश्वासन दिलं. आणि सिंगापूरच्या विमानतळाकडे गेलेल्या त्या पहिल्या बसच्या सारथ्याशी कष्टाने संधान जोडून त्याने म्हटल्याप्रमाणे मला माझी धनोली परत मिळवून दिली. तर माझ्या त्या मूर्खपणामुळे त्या बिचाऱ्यांचा जो वेळ वाया गेला त्याबद्दल मला कानकोंड झालंच, पण त्या प्रसंगापासून मी स्वतः जरी नेहमी गाडी चालवत असले तरी चालविता धनी वेगळाची असावा अशी जाणीव मात्र मला अलीकडे होत असते. अगदी बरोबर.
मला शेवटचं वाक्य खूपच पटलं. चालविता धनी. वेगळाची, नाही का? खरंच आहे, खरंच आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हा, अगदी येस. चालविशी हाती धरून या, दुनिया तेच. असं ते आहे खरोखरीच. खूप छान. असे अनेक तरतरीचे अनुभव. इथे आल्यानंतर खूप लोकांशी ओळखी-पाळखी तर झाल्या असतीलच, असं मी म्हटलं, पण काही अगदी आपलेच आपल्याच जातीचे आहेत असा साक्षात्कारही होतो, नाही का? त्या पद्धतीच्या एका लेखाचं शीर्षक आहे, स्वजनांची मांदियाळी. हां, हम्म. तर माझी या जातीचे माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, असं म्हणणाऱ्या तुकारामांच्या दृष्टीने दोनच जाती होत्या. काय? एक म्हणजे विष्णुमय जग असं मानणारे वैष्णव आणि तो साक्षात्कार न झालेले बाकीचे अभागी. पण एरवी भेदाभेद भ्रम अमंगळ असं मानणाऱ्या तुकारामांना देखील आपल्या जातीचे म्हणजे वैष्णव हे दुर्जनांपेक्षा अधिक जवळचे वाटत होतेच, होय की नाही? खरंय. तर आपल्या जातीचे लोक भेटल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असतो. आता साता समुद्रापलीकडे परदेशात राहायला येऊनही जातीचा अभिमान न सोडणाऱ्या काही मैत्रिणी माझ्या ओळखीत आहेत. माझ्या घरी येऊन गेलेल्या पाहुण्यांच्यात पाटणकर, कर्णिक, प्रधान अशी नावं दिसली की माझी एक मैत्रीण, आमचे जातवाले आहेत का? मग पुढच्या खेपेला घेऊन ये हा आमच्याकडे, असं बजावते. मीही त्या तिच्या मागणीचा मान नक्की आवर्जून ठेवत असते. पण तुकारामा इतकी वैश्विक नसली आणि माझ्या या मैत्रिणी इतकी मर्यादित नसली तरी वेगवेगळ्या संदर्भात जातभाईंची मैत्री सगळ्यांना हवी हवीशी वाटतेच. ध्यानीमनी नसताना एखाद्या माणसाशी बोलताना किंवा एखाद्याचं पुस्तक वाचताना तो आपलाच जातभाई आहे असा साक्षात्कार होतो आणि एकदम त्याच्याविषयी आत्मीयता वाटायला लागते. ही जात रोटी बेटी व्यवहारात लागणारीच हवी असं मुळीच नाही. समान धर्मे कुठंही सापडतात. आमच्या या शहरातल्या म्हणजे व्हँकुव्हर मधल्या एका शॉपिंग मॉलमध्ये एका फरशीवर बुद्धिबळाचे पट आखलेले आहेत. तिथे केव्हाही जा, वय, जात, धर्म, भाषा यांच्या मर्यादांना ओलांडून काही जातभाई त्या पटावर मोहरी सरकवताना तल्लीन झालेले दिसतात. त्या पटाभोवतीच ते फक्त जातभाई असतात, बुद्धिबळाच्या पटाभोवती. त्यांचं इतर आयुष्य अगदी वेगवेगळं असतं. फार काय त्यांना एकमेकांची नावं देखील माहीत असतील असं नाही. पण बुद्धिबळाच्या एकाच ओढीनं ते दिवसामागून दिवस तिथे येतात आणि तो त्यांचा एकमेकांच्या संगतीतला वेळ अगदी सोनेरी झालेला असतो. तसा परवा एका बाईने आपल्या घराचा पत्ता सांगताना तिची माझी जात एकच असल्याचा साक्षात्कार मला घडवला. काय सांगितलं तिने? साधारणपणे पत्ता सांगताना माणसं हायवे, ॲव्हेन्यू, स्टॉप साइन, दिव्याचे खांब, पोस्टाची पेटी वगैरे शब्द वापरायचे. या बाईच्या सांगण्यात या शब्दांचा जवळजवळ अभाव होता. जीपीएस नसण्याच्या काळातला हा लेख आहे म्हणून हे तोंडी सांगणं. तर ती म्हणाली, ज्या रस्त्यावर दोहो बाजूंना चेरी फुलल्या आहेत तिथून पुढे या. जिथे फोर्सायथिया फुललाय तो कोपरा सोडा. पुढच्या कोपऱ्यावर क्रोकसेसच्या जवळून वळण घ्या. जिथं रॉक गार्डन मधली पिवळी फुलं फुलली आहेत आणि गुलाबी अजून फुलायची आहेत ते आमचं घर. तेवढ्याच एका घराच्या दाराशी विस्टेरिया आहे. वा वा. तिच्या या वर्णनावरून तिची माझी जात जुळली. रस्त्याच्या खाणाखुणा, फुलझाडांच्या वस्त्यांवरून लक्षात ठेवणाऱ्यांची एक वेगळीच जात असते. पुण्या मुंबईला लग्न समारंभाला जाऊन आलो की माझी एक मैत्रीण कोण कुठली साडी नेसली होती, कोणाचा तन्मणी कोणाच्या पेक्षा अधिक चांगला होता, कोणाच्या मॅचिंग मध्ये काय जमलं नव्हतं वगैरेंच्या वर अधिकारवाणीने बोलायची. मला लफ्फा हा दागिन्याचा प्रकार आहे का शालूचा हेही माहीत नसायचं. खरं, पण माझ्या मनात जाई जुईचे गजरे, अबोलीच्या वेण्या,
एखादीच्याच कडे घमघमणारा कवठी चाफा असले तपशील तयार असायचे. माणसंच नव्हे तर घरं, रस्ते देखील झाडाझुडपांच्याच खाणाखुणांनी लक्षात घ्यायचे. ज्या कॉलेजमध्ये 4 वर्ष सतत वावर होता, तिथल्या इमारतींपेक्षा किंवा प्राध्यापकांच्या व्याख्यानांपेक्षा लेडीज रूमशी लगटून उभ्या असलेल्या लिंबाचा वेडावून टाकणारा मोहोर आज देखील आठवतो आहे. वा वा. विद्यापीठातले वृक्ष आपले सखे वाटत. पुण्यातल्याच नव्हे तर मॅसेच्युसेट्स मधल्या माझ्या टफ्ट्स विद्यापीठाच्या टेकडीवरचे वृक्ष आणि पायथ्याची झुडपं देखील मला अजून आठवतात. आणि पुन्हा त्या भागात मी गेले तर प्रथम माणसाऐवजी झाडांना भेटी द्यायला मी आवर्जून जाऊन येते. म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे म्हणणारे तुकाराम, तो तुकाराम मला नेहमीच माझी या जातीचा वाटत आला आहे, मग त्याची आध्यात्मिक उंची भले कितीही असो. कोणत्याही माणसाशी बोलताना तो जातभाई असल्याचा असा साक्षात्कार झाला की मी त्याला माझ्या मनातल्या एका जवळच्या कोपऱ्यात जागा देते. आमच्या विद्यापीठाच्या आर्ट्स फॅकल्टीच्या डीनशी बोलण्याचा प्रसंग आमच्या जेवणाच्या एका समारंभात आला. पण पहिल्याच काही मिनिटात त्याने मला लायलॅक्स, डॉगवूड वगैरे फुलझाडांच्या बाबतीत इतकी माहिती दिली की माझी भीडच चेपली. पुढचा संवाद अगदी सहज घडत गेला. तशी आमच्या एशियन स्टडीजची 6 मजली इमारत झाडून पुसून लख्ख ठेवणारी झाडूवाली डॉना, ती युगोस्लावियामधून इथं आलेली आहे. ही बाई उत्तम काम तर करतेच, पण तिच्या कामाचा भाग नसताना देखील विद्यार्थ्यांच्या लाऊंजमध्ये, दारातल्या बसायच्या विभागांच्या मध्ये रोज कुठून कुठून तरतरीची फुलं तोडून स्वतःच्याकडच्या फुलदाण्यातून ती भरून ठेवते. कित्येक लोकांना ही फुलं रोज इथं कोण ठेवतं हे माहीत सुद्धा नाही. मी तिचं मात्र तिच्या फुलांबद्दल कौतुक केल्यापासून डॉनाला माझी जात कळली. आता दुसऱ्या कोणालाही न मिळणारा मान आमच्या खोलीला मिळायला लागला. सुंदर फुलदाणी ताजी फुलं भरून फक्त आमच्या ऑफिसमध्ये डॉना आणून ठेवायला लागली. आता जाती म्हटल्या की जातीभेद आलेच. पूर्वी भाबडेपणे असं वाटायचं की साम्यवाद खरा, माणसांच्यात भेदभाव हवेत कशाला. जातीभेदा नद्या थारा, बंधुनो विषमता मारा वगैरे घोकताना विश्वास वाटायचा. हळूहळू लक्षात आलं की साम्यवादातही जाती निर्माण होतातच. एकमेकांना समजून घेणं सोपं नसतं. पुण्यात आमच्या एका ओळखीच्यांच्या घरी शिरीषाचं एक अप्रतिम बहरणारं झाड होतं. या गृहस्थांना ही जागा त्यांच्या ऑफिस तर्फे मिळालेली होती. त्यामुळे ते झाडही जागेबरोबर आपोआप त्यांच्या पदरात पडलं होतं. मी त्या झाडावरून जीव ओवाळून ठेवला होता. शिरीष म्हणजे मिमोसा, म्हणजे अशी सुंदर पावडर पफ सारखी फुलं असतात पहा, गुलाबी गुलाबी, ते शिरीषाचं झाड. तर मी त्या झाडावरून जीव ओवाळून ठेवला होता. पण त्यांच्या घरी मी एकदा त्या झाडाची स्तुती करत असताना त्यांची बायको मात्र फटकन म्हणाली, कसलं झाड आहे मेलं कुणास ठाऊक, रोज कचरा मात्र फार होतो पहा त्याचा. आता या बाईंना समजून घेणं मला आणि मला समजून घेणं त्यांना किती कठीण गेलं असेल ते सांगायला नकोच. इतरांचं सोडा, पण माझा प्रत्यक्ष नवरा देखील जेव्हा मला म्हणतो, ए बाई तू घरभर झाडं आणि फुलं ठेव, पण माझ्या पुस्तकांच्या पुढे नाकापुढे आणून ठेवू नका हा कुंड्या, तेव्हा त्याला माफ करताना मला त्याची इतर सर्व पुण्याही खर्ची घालायला लागते. आणि या उलट स्पॅनिश लोकांनी अगदी इन्क्विजिशनच्या काळापासून आतापर्यंत इतरांच्या वरती जे जे अत्याचार केले ते आठवलं आणि त्या क्रूरतेबद्दल कितीही घृणा वाटली तरी वृत्तपत्रात आलेल्या एखाद्याच त्यांच्याबद्दलच्या छोट्याशा बातमीनेही माझ्या दृष्टीने स्पॅनिश लोकांचा अहल्योद्धार होतो. का? काही स्पॅनिश लोक तरी आपलेच जातभाई आहेत याची मला लगेच खूण पडते. स्पेनमध्ये म्हणे कवितांच्या स्पर्धा होतात, त्यात जे जिंकतात त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाच्या कवितेला चांदीचा गुलाब बक्षीस मिळतो, 2ऱ्या क्रमांकाच्या कवितेला सोन्याचा गुलाब बक्षीस मिळतो आणि प्रथम क्रमांकाच्या कवितेला बक्षीस म्हणून खरा सुगंधी गुलाब बहाल केला जातो. वा 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 वा, क्या बात. हा
म्हणजे कविता आणि फुलपानं म्हणजे तुमचं आहे की एकदम नाही? बेस्ट जातभाईंचं कॉम्बिनेशन झालं. मग शेवटचं मला खूप जास्त आवडलं ऍक्च्युली. हा, हं, आणि म्हणजे पोएट्री आणि त्याला ऑनर राईट. करायला म्हणजे त्याचं कौतुक करायला फुलपानं. मस्त, मस्त. दोन्ही पोएटिक. माझा पूर्ण संपूर्ण जातभाई 36 गुण जुळले म्हणायला अगदी, हरकत नाही. अगदी, अगदी, अगदी. खूप छान, खूप छान. मी कवितांच्या बद्दलचा एक लेख आहे, पण तो छोटा लेख आहे आणि तोही माझ्या ह्या जुन्या पुस्तकात आहे, मेपलची पानं. तर ओके. त्याच्यामधनं मी वाचून दाखवते. आत्ताचा जो वाचला हं, तो स्वजनांची मांदियाळी हे अगदी पहिल्या पुस्तकामधला, त्या मेरा जूता है जपानी जे आहे ओके. त्याच्यातला. पण हं, आता परत एकदा मेपलच्या पानांमधून वाचून हं. दाखवते आणि त्याचं शीर्षक आहे, जग ज्यांची न करी गणती. वा, जग वा, वा. ज्यांची न करी गणती. आणि हे बोटकरांच्या कवितेतले शब्द आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. पण कविता त्याच्यामध्ये जी घेतली आहे ती वेगळी आहे. हा, सुरुवात करते. माझे विशाल डबके, माझे विशाल डबके, त्यात सले दुःख एक. माझे विशाल डबके, त्यात सले दुःख एक. नजीकच्या सागराशी करवेना डोळे झाक. नजीकच्या सागराशी करवेना डोळे झाक. मधुकर केचे या गुणी कवीची ही एक इवलीशी कविता, अवघ्या 4 ओळी, पण त्यात विरोधाची छान गंमत आहे. आपलं जे निवासस्थान आहे ते डबकं आहे, सीमित आहे, हे पहिल्याच ओळीत कळतं. माझे विशाल डबके. हं? पण तसे ते मोठे, भले मोठे आहे, म्हणजे ऐस पैस विशाल. त्यामुळे त्यात राहताना आपण तसे आरामात असल्याची जाणीव नित्याची असणार. शिवाय ते आपले आहे, म्हणजे ममत्व आलेच. आणि बहुतेक वेळा आपल्या निवासस्थानाच्या सवयीचा आपलेपणा आणि ऐस-पैस आरामशीरपणा त्याच्या इतर उणिवांकडे दुर्लक्षच करायला लावणारा असतो. म्हणून कवितेची सुरुवात होते त्या 3 गमतीदार शब्दांनी, माझे विशाल डबके. विरोध. हा, अगदी, इथे अगदी. मुळात थोडासा विरोध आहेच, पण खरा विरोध पुढे आहे. पुढच्या 3 ओळी पहिल्या ओळीतल्या 3 शब्दांना अर्थघनतेची डूब देऊन जातात. या विशाल डबक्याला देखील एक दुःख आहेच. ते दुःख आहे शेजारचं, पण दारात डोकावणार, खुपायला न चुकणार असं ते दुःख आहे. काय, तर शेजारीच सागर पसरला आहे, अथांग, अमर्याद. आणि डबक्यातल्या जागृत मनाला त्याचा त्रास होतोय. त्याच्याकडे डोळेझाकही करवत नाही आणि त्याची दखल घेतल्या वाचूनही राहवत नाही. आणि दखल घेतली की आपल्या क्षुद्रपणाची जाणीव काचायला लागते. म्हणजे पुन्हा आपण पहिल्या ओळीतल्या विशाल वास्तूच्या डबकेपणाशीच येऊन थांबतो. नजीकच्या सागराशी करवेना डोळे झाक. तेव्हा पुन्हा आपण तिथे येतो, डबकेपणाशी. या कवितेची मला आज आठवण येण्याचं कारण काय? तसं पाहिलं तर खास काही नाही. पण मधून मधून अंतर्मुख होण्याची एक वाईट सवय मला आहे. विशेषतः दर खेपेला भारत यात्रा करून आले की नव्याने मी स्वतःकडे बघायला लागते. आणि मग अशा कुठल्या कुठल्या कविता नको तिथे आठवायला लागतात. बरं, तिथले लोक तिथे सुखात असतात आणि तिथे कधीच न जाणारे इथलेही तिथे आरामात जगत असतात. मी मात्र तिथं जाता आलं नाही तर इथेही अस्वस्थ असते. आणि तिथे जाऊन आल्यावर आपण काय करणार होतो आणि काय करतो आहोत यातल्या तफावतीमुळे आल्यावरही मी परत अस्वस्थच असते. म्हणजे पुन्हा आपली नजीकच्या सागराशी करवेना डोळे झाक हीच अवस्था. अशी तगमग अशी तगमग तुमच्या वाट्याला येते का नाही ते मला माहित नाही. पण ज्यांच्या वाट्याला येते त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का नाही? आहे. एक मार्ग आपल्याला अनेक कृतीवीरांच्या चांगल्या कृतींमधून दिसतोच. मदर तेरेसा पासून तो धोंडो केशव कर्व्यांपर्यंत अनेक कृतीवीर केवळ निश्चयाच्या बळावर
होडक्यानं सागर तरून गेलेले आहेत. जगानं त्यांची दखलही वेळोवेळी घेतलेली आहे. असे लोक आत्मतुष्टतेच्या डबक्यातून बाहेर पडून शेजारच्या सागरातच लाटा उठवायला लागतात. सागराचा अफाटपणा, अथांगपणा वगैरे गोष्टी त्यांना भिवित नाहीत आणि धाडकन सागरात उडी घालताना त्यांना मुहूर्तही लागत नाही. अशांच्याच करणीतून महाराष्ट्र फाउंडेशन किंवा महाराष्ट्र सेवा समिती यासारख्या अनेक विधायक कामं करणाऱ्या संस्था उभ्या राहतात आणि त्यांना आपण हातभार लावला तरी आपण देखील काहीतरी विधायक केल्याचं समाधानही मिळतं. अर्थात आपलं असल्या संस्थांना हातभार लावणं म्हणजे केवळ शेपटी झाडून रामाच्या सेतूला वाळूच्या कणांचं दान देणाऱ्या खारीच्याच जातीचं असतं. आपण कितीही केलं म्हणूनच कधी कधी इतरांनी उभ्या केलेल्या संस्थांना नेमानं मदत केली तरी आपण पुरेसं केलं असं वाटतच नाही. डबकेपणाची जाणीव कमी होतच नाही, कारण शेजारचा सागर हा अजूनही सागरच असतो. मग काय करायचं? त्यावेळी काय करायचं? अशा वेळी आपल्या मनाची चाहूल घ्यायची. दर खेपेला मळलेल्या वाटेनेच जायला हवं असं मुळी नाहीच. आणि आपण भारतातून आलो म्हणून भारतातच आपल्या मदतीचा ओघ वळवायला हवा किंवा तिथंच जाऊन समाजकार्य करता यायला हवं असंही नाही. याहूनही वेगळेपणानं आपल्याला आपलं अस्तित्व जोपासता येईलच. आणि इथंच मला मंगेश पाडगावकरांचे दुसऱ्या एका कवितेतले शब्द आठवतात. ते म्हणतात, काहीही न ठरवता जाऊ लागावं, अकारण चालताना गाऊ लागावं. काहीही न ठरवता जाऊ लागावं, अकारण चालताना गाऊ लागावं. चालणाऱ्याला भूतकाळ नसतोच मुळी, चालणाऱ्याला भूतकाळ नसतोच मुळी, गुंत्यांच्या गर्दीबाहेर वाहू लागावं. हे मिळवायचं, ते मिळवायचं, खूप झालं. हे मिळवायचं, ते मिळवायचं, खूप झालं की एकदा तरी आपल्या सुरात न्हावू लागावं. छान आहे की नाही कविता? खूपच छान. हे आपल्या सुरात न्हावू लागणं म्हणजे काय? तर मधून मधून बाहेरच्या कोलाहलाला बाहेरच ठेवून स्वतःला काय हवं याचा शोध घेणं आणि लोक काय म्हणतील याचा उहापोह न करता जे मनाला रुचेल तेच बोलणं आणि बुद्धीला पटेल तेच करणं. मग ते इतरांना कितीही चमत्कारिक वाटलं तरी हरकत नाही. परवा मी एका अशाच मनस्वी माणसाबद्दल वाचलं. तो म्हणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या वेळ संपत आलेल्या पार्किंग मीटर्स मध्ये नाणी घालत फिरत होता. आता का म्हणून त्याला विचारलं तर म्हणाला की काही लोकांना तरी पार्किंग तिकीट मिळवण्यापासून वाचवतो आहे. वा वा. अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे पैसे नव्हते तेव्हा आपल्यासाठी कुणीतरी हे केलं म्हणे. आपण आज त्याची परतफेड करतो आहोत. काय गमतीदार कल्पना, एकदम भिडलीच आपल्याला. ऋण कुठून घेतलं, ऋण जिथून घेतलं तिथंच त्याची परतफेड करता येते असं कधीच नसतं. पण समुद्राच्या ऋणाची आठवण ठेवून धर्तीवर बरसणारे ढग देखील स्वतःच्या अस्तित्वाचं मात्र सार्थक करतात. क्या बात, क्या बात. खूप छान. ऍक्च्युली जगजांची नकरी गणती. आणि तेच, आणि पे इट फॉरवर्ड. आता जे तुम्ही तिन्ही जे लेख ऐकवले त्यातल्या सगळ्याचं सार म्हणून की तुम्हाला युबीसीत तुम्हाला भेटलेली डॉना, आय थिंक तुमची जी क्लिनिंग करणारी, की तिचीही किती छोटीशी कृती होती की ती सगळ्यांची ते फुलझाडांचे छान बुके करून किंवा फ्लॉवर, इट्स आनंद पसरवणं. हे करू शकतो आपण आपल्या चांगल्या वागणुकीने, चांगल्या बोलण्याने. आणि दुसरं हे आता शेवी तुम्ही पार्किंग मीटरचं सांगितलंय का उदाहरण, ते की किती सिंपल कल्पना आहे खरं तर, परंतु अतिशय युजफुल ऍक्च्युअली. कारण का हे अगदी सहजी होतं. आपण अगदी 2 मिनिटं उशीर झालेला असतो आणि तेवढ्यात तिकीट मिळून जातं. $40 तिकीट मिळतं. राईट. तर हे थोडे कॉइन घालण्याच्या
चुकीपायी, क्वार्टर न घालण्याच्या चुकीपायी. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. पण सो केवढा फरक पडतो माणसाच्या आयुष्यात हे असं कोणीतरी आपल्यासाठी केलं आणि परत तो निनावीपणाने निघून गेला. आपल्याला निघून गेला. माहिती पण नाही उपकार करता कोण. खरंच आहे, त्याचे आभार आपण मानूच शकत नाही. पण खरंच आहे. कुठे आभार कसे मानले जातात मग? कारण ते असं हृदयात राहतं की नाही हे बरोबर. कुणीतरी माझ्यासाठी हे केलं, हे हृदयात एक्झॅक्टली, राहिलं की मग तुम्ही जगासाठी करायला लागता हळूहळू. एक्झॅक्टली. ते ऍक्च्युली फार इथे आवडलं मला ते ऐकलं मला पण, तेव्हा. मला ह्या दोन्ही एकदम म्हणजे दे विल स्टे विथ मी. म्हणजे हे एकदम छान आणि ह्याच्यावरच एक शेवटची जस्ट मी सांगते हा. की इथे कॅनडात आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा मला एक ओळखीचे लॉयर भेटले. आणि खरं तर कुठल्याही घराचं ट्रान्झॅक्शन करताना कितीतरी पैसे द्यावे लागतात आणि हे, होय. परंतु त्यांची माझी ओळख होती त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी विदाऊट चार्ज किंवा कमी चार्ज मध्ये काम करून दिलं. होय. आणि मी इतकी म्हणजे आय वॉज सो थँकफुल की एवढे मोठे लॉयरनी आपल्याकडनं एवढं स्वस्तात किंवा फ्री मध्ये काम करून देणं अगदी. वगैरे. तर त्यानंच तेव्हाच मला सांगितलं, आणि हे आपण खूप वेळा ऐकलेलं आहे, परंतु इथे पण त्याचा अनुभव आल्यानंतर तो म्हणाला की तू मला थँक्यू म्हणून किंवा माझ्यासाठी काहीतरी बुके आणून दिलास किंवा काय असं हो. काहीच करू नकोस. यू जस्ट रिमेंबर दिस थिंग आणि ऑलवेज मेक शुअर की तू असं कुणासाठी तरी चांगलं काम करशील पेड खरंय. फॉरवर्ड म्हणून. अगदी आणि खरंय. आय जस्ट लव्ह दॅट की खरंच, खरोखर आहे की अगदी. असं लगेच ज्याचं त्याला परतफेड केल्यासारखं करण्यापेक्षा त्यांच्या ह्याची जाणीव ठेवून मनात ग्रॅटिट्यूड अगदी ठेवून आपण जर दुसऱ्यांसाठी करू शकलो काही, आणि करू अगदी शकलो. छोटी गोष्ट म्हणजे अगदी. छान फुलदाणी सारखे फुलं सगळीकडे पसरवून आनंद पसरवा किंवा हो. एक आणि आपण गीतेतल्या कर्मयोगाबद्दल बोलतो की फळाची आशा न धरता तुम्ही कर्म मात्र करत राहा, कर्म न करता राहू नका वगैरे वगैरे. तर हे आपल्याला आधीच तत्वज्ञान म्हणून निदान माहित असतं, पण ह्या माणसांच्या कृतीमधून ते मला चक्क दिसतं. खरंच कारण आहे. ती आणि जेव्हा ठेवते फुलं, ती ठेवते ती लोक म्हणजे स्टुडंट्स किंवा फॅकल्टी मेंबर्स त्या एशियन स्टडीज मध्ये येण्याच्या आधी तिचं सगळं उरकलेलं असतं. कोणालाही माहिती नसतं माहित की हे नाही. कोणी ठेवलं. इनफॅक्ट डॉना ही झाडू आली आहे आपल्या बिल्डिंगची, हे सुद्धा कित्येक लोकांना आपल्याला माहितीच माहित नसतं. नसतं. कारण ते बघायलाच जात नाही तिला. ते आपापल्या गर्दीत गडबडीत असतात. पण खरंय, ती अक्षरशः कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता हे करते ना. अगदी खरंच आहे, खरंच आहे. निष्फळ, खूपच निष्काम कर्मयोग. निष्काम. आणि अगदी. खरंच आहे. अगदीच. खूपच छान वाटलं विद्युत मावशी. एकदम मजा आली आणि म्हटलं ना, अशा चांगल्या नोटवरच थांबवणं ही चांगली गोष्ट आहे. खूप सारे छान. धन्यवाद. खूप सारे. थँक यू.